द ॲस्पिरंट 713 यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महा TET पेपर 1मध्ये मागच्या काही क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन ॲनालिसिस करून लसावी मसावी या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि ते एकदम शॉर्ट ट्रिकने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण बघूया. चला, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि जे तुमच्या जवळचं कोणी तयारी करत असेल TETची तर त्यांना ह्या नक्की शेअर करा व्हिडिओ. तर चला, पहिला प्रश्न बघूया. 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 144, 112, 192 वह्या आहेत. त्या पेट्यांतील समान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्या? आता एक नेहमी लक्षात ठेवायचं, अशा प्रकारचे प्रश्न येतात. इथे डायरेक्ट विचारत नाहीत की लसावी किती, मसावी किती. तर प्रत्येक वेळी त्याचा प्रश्न विचारतात जास्तीत जास्त किंवा कमीत कमी. जास्तीत जास्त म्हणलं की एकच लक्षात ठेवायचं की मसावी काढायचं आणि कमीत कमी म्हणलं की लसावी काढायचं. मग इथे आपण इथे आता मसावी काढायचं. एकदम शॉर्टने काढायचं. 144, 112, 192 यांचा मसावी काढायचा. 20-30 पहिल्यांदा 2नी सगळ्यांना भाग जातो. 20-14, 2-2 4, 5-10, 2-12, 92-18, 2-12, 6, 2-12, 2-2 4, 2-8. किती आता हे तो पुढे कोण सगळ्याला एका संख्येने मग जातो का? नाही, मसावी काढायचं. त्याच्यामुळं इथपर्यंत झाला. आता ह्या सगळ्यांचा गुणाकार करायचा. 2 गुणुले 2 गुणुले 2, 1 2 2 4, 4 2 8, 8 2 16. उत्तर आलं 16, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचं गणित बघूया. एका संख्येला 5, 11, 12ने भागले असता प्रत्येक वेळा बाकी 4 उरते तर ती संख्या कोणती? आता इथं पण बघा, इथं पहिल्यांदा कळणार नाही. काही जण ऑप्शननी ट्राय करतात. प्रत्येक ऑप्शनला 15, 11, 12ने भाग घालायचा. ह्याने खूप वेळ येतो. त्याच्यामुळे असा प्रश्न विचारला असेल बाकी 4 उरते किंवा ह्याने भागले असते तर त्यावेळेस लसावी काढायचं. इथे आपण लसावी काढायचा. लसावी 15, 11, 12 सगळ्यांचा लसावी काढायचा. पहिल्यांदा 3 भाग जाते. 3 15, 11ला भाग जातो का? नाही. 3 चौक 12, 5 1 5, 11 4. जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत संख्येला भाग घालवत राहायचा. आता ह्या सगळ्यांचा गुणाकार करायचा. 3 गुणुले 5 गुणुले 11 गुणुले 2 गुणुले 2, एकदम उत्तर येतं 660. आता बाकी 4 उरते त्याच्यामुळे 660 आलं का? बाकी किती उरते? 4 उरते. त्याच्यामुळे 660 अधिक 4 बरोबर 664. 664 ऑप्शनमध्ये उत्तर आहे का? नाही. त्याच्यामुळे इथे काय करायचं? पहिल्यांदा 660ला 2ने म्हणजे समसंख्यांनी गुणायचं. 2 गुणल्यावर किती येतं? पहिले 660ला 664ला नाही, 660ला 2ने म्हणल्यावर 1320. आता बाकी 4 उरते म्हणून अधिक 4 करायचं. 1324. 1324 आहे का ऑप्शनमध्ये? आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2, 1324 असं उत्तर आलं. जर गुणुले 2 करून आलं नाही तर समसंख्येनंच गुणायचं. म्हणून हे उत्तर पर्यायामध्ये नसलं तर गुणुले 4 गुणुले 6 असं करत पुढचं उत्तर काढायचं. पुढचं गणित बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे. काही मुलांना समान गोळ्या वाटायच्या आहेत. प्रत्येकाला 12 किंवा 26 किंवा 18 गोळ्या वाटल्या तर प्रत्येक 2 गोळ्या कमी पडतात. यावरून गोळ्यांची संख्या किती? आता इथं काय सांगितलेलं आहे? कमी पडल्यात म्हणजे लसावी काढायचं. आता इथे 12, 26, 18 यांचा लसावी काय येतो? 1872. शॉर्टने काढायचं. तर मी शॉर्टने ऑलरेडी काढलेला होता. त्याचबरोबर 872 यांचा लसाव्याला प्रत्येक वेळी 2 गोळ्या कमी पडल्या म्हणून ह्याच्यामध्ये 2 वजा करायचा. उत्तर आलं 1870. 1870. सोपं आहे अशी गणितं. फक्त ट्रिक माहिती पाहिजे, कारण काही जणांना ट्रिक माहीत नसते त्याच्यामुळं चुकतात. पुढील बघूया आपण उदाहरण. तर पुढचं उदाहरण बघूया. काही पेट्या समान प्रत्येक पुस्तके ठेवायची आहेत. प्रत्येक पेटीत 28, 12 किंवा 16 पुस्तके ठेवली. प्रत्येक वेळी शेवटच्या पेटीत 3 पुस्तके पडतात. तर पुस्तकांची एकूण संख्या खालील पर्यायातील कोणती? इथं पण सेम लसावी काढायचं. उदाहरणं सेम असतील पण ट्रिक वेगवेगळे आहे. त्याच्यामुळं हा
घेतलेला आहे. पहिलं 2 जातो बे चौका 8 बेस 12 बेस 14 बेत्रिक 6 बेस चौका 8 सॉरी 1 3 जोपर्यंत विभाजकी येत नाही तोपर्यंत ह्याचा लसावी काढायचा. त्यांचा गुणाकार 2 गुणुले 7 गुणुले 3 गुणुले 2 गुणुले 2 यांचा लसावी येतो 336. आता काय सांगितलं इथं 3 पुस्तकं पडले त्याच्यामुळं 336 वजा 3 किती आलं 333. 333 आहे का इथे कुठेच ऑप्शन? तर 336 ऑप्शन नाही, त्याच्यामुळे आता आपण इथे मगाशी जी आपण ट्रिक वापरली होती ती ट्रिक वापरायची. 336 गुणुले 4 करायचं आपण इथे. आता समसंख्यांनी गुणाकार करायचं 2 4 6. तर आपण इथे 4ने 336ला 4 गुणूया 1344 आलं. आणि 1344मधून 3 वजा करायचं 1341. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 3 उत्तर निघून जातं. सो अशा प्रकारचे गणित आहे जी TETला विचारले जातात. याचा नक्की अभ्यास करा. अशा प्रकारचे लसावी मासावीचे गणित विचारतात मागच्या प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये. जर तुम्ही ॲनालिसिस केलं असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला 1 मार्क इथे मिळून जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.